6 वाजेच्या दरम्यान एक 17 वर्षाची मुलगी होती. ते ऍक्सिडेंट झालेला आहे आणि अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने त्या विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे ऍक्सिडेंट मध्ये. आणि त्यानंतर या काही गोष्टी अशा लक्षात येत आहेत की इथे रोड प्रशस्त आहेत, परंतु अतिक्रमण केल्यामुळे रोड खूप नॅरो झालेले आहेत, रुंद झालेले आहेत आणि त्यामुळे वारंवार काही ऍक्सिडेंटच्या घटना इथे होताना दिसून येत आहेत. तसेच स्थानिक नागरिकांचा असा देखील रोष आहे की इथून काही रेतीच्या टिपर असतील किंवा जे बोलेरो असतात त्या ओव्हरलोड करून आणि रॅश ड्रायव्हिंग करत तिथून जात असतात. त्याच्यामुळे देखील बऱ्याचदा सामान्य नागरिकांना ऍक्सिडेंट होत असतो, अपघात होत असतो. तर यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात येत आहे की जी हेवी ट्रॅफिक आहे त्यांना हे जे रेसिडेन्शियल रोड आहेत, छोटे रोड आहेत, इथून प्रतिबंध करणं अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने ट्रॅफिक डिपार्टमेंट सोबत आम्ही समन्वय साधून कुठे बॅरिकेडिंग करता येईल, कुठे नाकाबंदी लावता येईल ते पॉइंट्स आम्ही आयडेंटिफाय करत आहोत. तसेच जो अतिक्रमणचा विषय आहे, जो रस्त्यावर काही भाजीपाला विक्रेते असतील किंवा असं मला आता हेही समजलंय की कर्बी चौकात काही असे कबाडीवाले आहेत जे अवैध आहेत आणि त्यांनी देखील बऱ्याच प्रमाणात जागा काबीज करून ठेवलेली आहे. की आम्ही NMC सोबत कोऑर्डिनेट करून त्यांना आजच नोटीसेस सर्व करतो आणि त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई कशी करता येईल आणि हे रस्ते कसे मोकळ्या करता येईल याच्यावर आम्ही फोकस करणं सुरू करतोय. ऍक्सिडेंट झालेल्या अशा वेळेस त्या बस चालकावर कुठल्या प्रकारचा गुन्हा नोंदवण्यात येणार आहे? बस चालक जो आहे तो डिटेक्ट झालेला आहे आणि ते आपल्या ताब्यात पण आहे. त्याच्यामध्ये सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा नोंदवण्यात येणार आहे आणि त्याप्रमाणे ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्यांची इथे काही फुटेजेस वगैरे अवेलेबल असतील तर त्याच्यामध्ये नक्की कशा प्रकारे ऍक्सिडेंट झाला ते देखील आम्ही बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये जे सर्वात सिरियस ऑफेन्स आपण रजिस्टर करतो ऍक्सिडेंटच्या केसमध्ये तोच गुन्हा आपण दाखल करत आहोत. प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रियां, त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइड्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना और असमय बालों का सफ़ेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान? तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण। आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण। हमारा पता काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। संपर्क करें 7553838070 या फिर 9423105824।